शतकानुशतकांचं ज्ञान जे जीवनाला दिशा देतं. ही आहे विस्डम प्रवाह. नमस्कार. आज आपण एक खूप छान गोष्ट ऐकणार आहोत. ही गोष्ट आहे एका गर्विष्ठ घोड्याची आणि काही शांत उंटांची. गोष्टीचं नाव आहे उंट आणि मुकुट, सहनशीलतेची एक कथा. चला तर मग सुरू करूया आणि बघूया या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं. तर गोष्टीची सुरुवातच एका खूप रंजक विचाराने होते. तो विचार असा आहे की बहुतेक लोक सुरुवातीला सर्वात वेगाने धावणाऱ्याचं कौतुक करतात. अगदी खरं आहे नाही का? म्हणजे बघा ना, शाळेच्या शर्यतीतही जो सुरुवातीला सगळ्यात पुढे असतो त्याच्यासाठीच टाळ्यांचा कडकडाट होतो. पण खरी गंमत तर पुढे आहे. पण खरा प्रश्न हा आहे की शर्यत जिंकतो कोण? शेवटी तो जो विजयाचा मुकुट आहे तो कोणाच्या डोक्यावर चढतो? चला या कथेमधूनच या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग कल्पना करूया. दूरवर पसरलेल्या वाळवंटातून एक व्यापाऱ्यांचा तांडा असा हळूहळू पुढे सरकतोय आणि याच तांड्यात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय एक खास प्रवासी. तो म्हणजे एक रुबाबदार पण तितकाच गर्विष्ठ घोडा. हा घोडा दिसायला तर खरंच खूप सुंदर होता. त्याचे ते लांब सडक पाय, ती चमकणारी कांती. पण या सगळ्यापेक्षा जास्त गर्व होता त्याला स्वतःच्या वेगाचा. त्याला असं वाटायचं की जगात आपल्यापेक्षा वेगवान कोणी असू शकत नाही. आणि तो सतत त्या बिचाऱ्या हळू चालणाऱ्या उंटांना टोमणे मारायचा. म्हणायचा, अहो जर या तांड्यात माझ्यासारखे चपळ घोडे असते ना तर आपण कधीच म्हणजे मागच्या महिन्यातच रोममध्ये पोहोचलो असतो. विचार करा त्याला स्वतःच्या वेगाचा केवढा तो माज असेल. पण घोड्याच्या या बडबडीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणारेही कोणीतरी होते. ते होते या प्रवासाचे खरे पण अगदी शांत नायक. ते होते सहनशील उंट. घोडा कितीही बडाया मारत असला तरी उंट एक शब्दही बोलायचे नाहीत. त्यांचं लक्ष फक्त आणि फक्त एकाच गोष्टीवर होतं, आपलं काम करत राहणं, स्थिर शांतपणे एक एक पाऊल पुढे टाकत राहणं. त्यांची ही शांतता हीच त्यांची खरी ताकद होती. तर आता बघा या दोन प्रवाशांमध्ये किती मोठा फरक आहे. एका बाजूला आहे तो वेगवान, दिखाऊ आणि गर्विष्ठ घोडा ज्याला फक्त थोड्या वेळाची शर्यत जिंकायची आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहेत ते शांत आणि सहनशील उंट ज्यांना संपूर्ण प्रवास पूर्ण करायचा आहे. काय वाटतं या प्रवासात कोण टिकून राहील? आणि मग सुरू होते खरी परीक्षा. हा तांडा आता अशा ठिकाणी पोचतो जिथे प्रत्येकाच्या धैर्याची कसोटी लागणार होती. ते प्रवेश करतात त्या विशाल आणि निर्दयी गोबी वाळवंटात. आणि बघता बघता सगळं काही बदलून गेलं. वर तळपणारा सूर्य जणू आग ओकत होता आणि जमीन अक्षरशः भाजून निघत होती. एवढंच नाही, संकटांची मालिका तर आता सुरू झाली होती. अचानक वाळूची प्रचंड वादळं घुंगावू लागली आणि पाहता पाहता पुढे जाण्याचा रस्ताच नजरेआड झाला. आणि मग समोर उभं ठाकलं सर्वात मोठं संकट, तहान. जगण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असलेलं पाणी आता थेंब थेंब करून संपत चाललं होतं. आणि अशा परिस्थितीत सगळ्यात आधी कोण हरलं असेल? बरोबर तोच जो स्वतःला सर्वात बलवान समजत होता. तो गर्विष्ठ घोडा ज्याला आपल्या वेगाचा प्रचंड अभिमान होता. त्याचे पाय त्या तापलेल्या वाळूत गळून पडले. त्याची सगळी ताकद, सगळा माज संपून गेला होता. आणि नेमकं याच क्षणी जेव्हा सगळ्यात वेगवान प्रवासी हरला होता तेव्हा ज्यांना हळू आणि कंटाळवाणे समजलं जात होतं त्यांनी आपली खरी शक्ती दाखवली. हो, आता वेळ होती उंटांच्या विजयाची. पण उंटांमध्ये अशी कोणती जादू होती? त्यांच्याकडे होत्या 3 गुप्त शक्ती. पहिली, पाणी साठवून ठेवण्याची अद्भुत क्षमता. दुसरी, कितीही मोठं संकट आलं तरी आपली स्थिर चाल न सोडण्याची सवय. आणि तिसरी, सर्वात महत्त्वाची शक्ती, शांत आणि सहनशील राहण्याचा स्वभाव. आणि म्हणूनच ते वाळवंटसुद्धा त्यांना हरवू शकलं नाही. आणि आपल्या याच गुणांच्या जोरावर एक एक पाऊल टाकत त्यांनी संपूर्ण तांड्याला त्या जीवघेण्या वाळवंटातून बाहेर काढलं. आणि कुठे पोचवलं माहितीये? एका सुंदर, हिरव्यागार, पाण्याने भरलेल्या ठिकाणी. तांडा तर सुरक्षित पोहोचला. पण या प्रवासाने आपल्याला काय शिकवलं? या गोष्टीतून आपण कोणतं महत्त्वाचं ज्ञान घेऊ शकतो? चला तेही पाहूया. या गोष्टीतून आपल्याला 3 खूप महत्त्वाचे धडे मिळतात. पहिला धडा म्हणजे वेग फक्त थोड्या वेळासाठी असतो, पण सहनशीलता आपल्याला शेवटपर्यंत घेऊन जाते. दुसरा धडा, आपली खरी शक्ती, आपली ऊर्जा ही कठीण वेळेसाठी जपून ठेवली पाहिजे. आणि तिसरा, सर्वात महत्त्वाचा धडा, हुशारी यात नाही की आपल्याकडे किती ताकद आहे, तर हुशारी यात आहे की आपण परिस्थितीनुसार स्वतःला कसं बदलतो. आणि म्हणूनच म्हणतात, ज्ञान म्हणजे सर्वात शक्तिशाली साधन असणे नव्हे, तर परिस्थितीनुसार योग्य साधन निवडणे होय. घोड्याकडे वेग होता हे खरं आहे, पण वाळवंटात वेगाची नाही तर सहनशीलतेची गरज होती. आणि शेवटी या कथेचं सार एकाच वाक्यात आहे,
वेग क्षणभरासाठी टाळ्या मिळवून देऊ शकतो, पण शेवटी मुकुट सहनशीलतेलाच मिळतो. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा कुठल्याही मोठ्या आव्हानाला सामोरे जाल, तेव्हा एकच प्रश्न विचारा: गर्विष्ठ घोडा बनायचा आहे की सहनशील उंट? लक्षात ठेवा, खरी लढाई वेगाची नसते, तर टिकून राहण्याची असते.